आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. काही दिवसापूर्वी राज्यातील राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. याच संदर्भात आता 4 लाखाहून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. या माहितीत सांगण्यात आलं आहे की सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम 2000 नियम 2012 मध्ये सगळे सोयरी अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसूचना 26 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने माहिती दिली आहे की 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती सूचना मागवण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत अंदाजित सुमारे 4 लाखाहून अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. यामध्येच पुढे सांगण्यात आलं आहे की या हरकती व सूचनांची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग तसेच मध्यवर्ती टपाल नोंदणी शाखा, मंत्रालय, मुंबई या विभागांच्या कार्यालयातील सुमारे 300हून अधिक अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयात हजर राहून याबाबत प्रक्रिया करण्यात येत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार का? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.